सिव्हिल महापालिकेच्या रणधुमाळीमध्ये तळोजा गावातील उरुसच्या दरम्यान अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली व या ठिकाणी सर्व राजकीय नेत्यांनी आमने सामने झाल्यावर तळोजामध्ये हाय व्होल्टेज कार्यक्रम पाहायला मिळाला. पाहूया या संदर्भात महाराष्ट्र 36चा खास रिपोर्ट. कित्येक दिवस प्रचाराची जी रणधुमाळी चाललेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकच दिसतं का कमल फ्री तळोजा, तळोजा पेजवन, कमल फ्री बुरबीगाव, कमल फ्री पेटगाव, कमल फ्री ओवागाव, कमल फ्री पापडीचा पाडा, कमल फ्री पेटाली, कमल फ्री रांजणपाडा, कमल फ्री इनामपुरी, कमल फ्री भोईरपाडा, कमल फ्री पूर्ण शहर 34, 35, 27 तळोजा पेजवन. अशा प्रकारे माझ्या जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला मिळत आहेत. नमस्कार, मी सुनील कादारे, महाराष्ट्र 36 आदर्श न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण चर्चा करत असतो. आता तळोजा गावात आपण आहोत. हाय व्होल्टेज या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनेक पक्ष विपक्ष आपल्या प्रचारासाठी तयारीत आहेत आणि अगदी त्याच अनुषंगाने तळोजामध्ये आपण पाहत असाल दोन्ही पक्षांचा आमने सामने झाल्यानंतर जल्लोष पाहायला मिळतोय. आपल्या सोबत महाविकास आघाडीचे काही पदाधिकारी आहेत, त्याबरोबर आपण त्यांची संघ चर्चा करणार आहोत. हरीश किनी सर असतील, इतर पदाधिकारी असतील, त्यांच्यासोबत उमेदवारांसोबत चर्चा करणार आहोत. सर, तुमच्याकडे तो कसं पाहता प्रचारादरम्यान आता एक उत्सुकता पाहायला मिळते, काय भाव आहे? नक्कीच आताच आम्ही प्रभाग तळोजा फेज 1 मध्ये एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला त्या तळोजा फेज 1 मध्ये मिळाला आहे. आणि आता तुम्ही तळोजामध्ये आल्यानंतर बघता सर्व तळोजाचे या ठिकाणी मोठ्या आनंदाचं वातावरण दादा पाहायला मिळतंय. कसं पाहता, गेल्या अनेक वर्षापासून कामाची पोचपावती मिळते का काय? या ठिकाणी आम्ही गेले कित्येक दिवस प्रचाराची जी रणधुमाळी चाललेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकच दिसतं का कमल फ्री तळोजा, तळोजा पेजवन, कमल फ्री बुरबीगाव, कमल फ्री पेटगाव, कमल फ्री ओवागाव, कमल फ्री पापडीचा पाडा, कमल फ्री पेटाली, कमल फ्री रांजणपाडा, कमल फ्री इनामपुरी, कमल फ्री भोईरपाडा, कमल फ्री पूर्ण शहर 34, 35, 27 तळोजा पेजवन. अशा प्रकारे माझ्या जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला मिळत आहेत. पाहू शकता सर, तुमच्याकडे येतो. कसं पाहता, आपण देखील उमेदवार आहात, काय भावना आहे सध्याच्या घडीला? नक्कीच मला एवढं असं वाटलं नव्हतं की तळोजाची जनता मला एवढ्या लवकर ऍक्सेप्ट करेल आणि त्यांचं हे प्रेम बघून खरंच मला की मी नवीन उमेदवार असून सुद्धा त्यांनी मला एकदमच खूप प्रेम केलं. त्याच्यामुळे मी तळोजाच्या सर्व वासियांचं हार्दिक अभिनंदन करतो. नक्कीच दादा, तुमच्याकडे येतो. कसं पाहता, आपण देखील या ठिकाणी आपल्यावर देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रेम व्यक्त करण्यात येते, काय भावना आहे? प्रेम म्हणजे आम्ही आज राजकारणामध्ये आलो नाही. आम्ही एकनिष्ठ शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते. आमचे बाबा तळोजा, आमचे बाबा बोलतात तळोजा आमचा आणि आम्ही तळोजा, म्हणून हा प्रेम आहे. आणि तळोजावाल्यांना माहिती आहे आमच्या बाबांनी ना आमच्या पक्षांनी तळोजासाठी काय केलेलं आहे, म्हणून मला तेवढा मान आहे. सर, एक प्रश्न विचारायचा वाटतो. प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहताना तुम्हाला नेमकी कोणती प्रेरणा शक्ती मिळाली? नक्कीच या ठिकाणी देशाचा ह्या जनतेने मोदींच्या हातात सत्ता दिली, मोठ्या आशेने सत्ता दिली, परंतु आज देशाचा वाटोळा लागलेला आहे आणि तीच परिस्थिती पनवेलमध्ये आहे. म्हणून मला वाटले की या भ्रष्टाचाराच्या विरोधात जाऊन आपल्याला लढायला पाहिजे. आणि आता प्रभाग 3 हा कमल मुक्त होत चाललेला आहे. हीच परिस्थिती पनवेल महापालिकेत आहे. ह्यांना बघा, ह्यांना निवडणुका घ्यावाशी वाटत नाही. महाआघाडीचे यांना माहिती आहे यांची पायाखालची वालू सडकलेली आहे, म्हणून त्याही आज उमेदवारच विकत घ्यायला सुरुवात केली आहे. अरे तुम्हाला जर खरोखरच जनतेची कामं केल्या असतील तर तुम्ही जनतेसमोर जा ना. तुम्ही
सर एकीकडे पाहायला गेलं तर काल परवा शेतकरी कामगार पक्षाच्या नवचर्चित असणाऱ्या दीक्षा जाधव यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर असे एक खेळीचं राजकारण या ठिकाणी पाहायला मिळतं. कसं पाहता या सगळ्या राजकीय गोष्टी? आता निवडणुकाच्या दृष्टीने भाजप काही ना काही करत चाललेली आहे. पैशाच्या जोरावर काम करायचं नाही, भ्रष्टाचार करायचा आणि या भ्रष्टाचाराच्या पैशातून मग आमचे उमेदवार विकत घ्या, कुठेतरी कार्यकर्ते विकत घ्या आणि कुठेतरी जनतेला दिशाभूल दाखवायची का आमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत लोक. परंतु ऍक्च्युअल आपण बघितली पूर्ण म्हणजे बेरोजगारी वाढली आहे, व्यापारी कंटाळला आहे, शेतकरी कंटाळलेला आहे. कुठलाच वर्ग या देशात सुखी राहिलेला नाही. फक्त जातीपातीचा राजकारण चालू केलेलं आहे. परंतु देश आज कुठल्या दिशेत चाललाय ते आपण बघता. आज रुपयाचा आज डॉलरचे भाव वाढत चाललेले आहेत. मोदीजी होते तेव्हा 55 सुरुवात आल्यानंतर आज 90च्या आसपास डॉलरचा रेट गेलेला आहे. प्रत्येक बाबतीत आज देशाची जे दाखवतात की आमची देश प्रगती आहे, लेकिन देश अधोगतीला चाललेला आहे. अशा परिस्थितीत आज या देशाला वाचवायचं असेल तर काँग्रेस आणि महाविकास शिवाय पर्याय नाही. आणि आज जनतेने ठरवलेले आहेत यांना आता बदल हवा आहे आणि बदल नक्कीच येणाऱ्या 15 तारखेला तुम्हाला बदल दिसणार आहे. सर कसं पाहता या ठिकाणी मतांचं देखील विभागणी झालेली आहे, वेगवेगळ्या अडचणी उमेदवारांना, मतदार राजा देखील गोंधळलेला आहे का असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर काय सांगाल? आज मी तुम्हाला एवढंच सांगेन की तलोजा गावामध्ये बद्रुद्दीनच्या बाबाच्या उर्सानिमित्त आघाडीचे उमेदवार आमचे हरीशदादा केनी तसेच तुषार पाटील आणि बबनदादाजी चिरंजीव हे आज सर्व उमेदवार जेव्हा या दर्गेमध्ये आले तर दर्गांचा आशीर्वाद आणि या पीरांचा आशीर्वाद नक्कीच त्यांना लाभेल आणि त्यांचा विजय हा तलोजकरांच्या ह्याच्यातून 100% होईल याची खात्री आम्हाला आहे. आणि आमच्या पीरांचं हे केल्यामुळं 100% त्यांना आशीर्वाद असणार. विरोधकांनी देखील या ठिकाणी हजेरी लावली, काय भावना आहे? आज एक लक्षात ठेवा, आमच्या आघाडीचे जे लोक आहेत ते एक वेगळ्या दिशेला सर्व धर्म समभाव मानणारे लोक आहेत. आणि आज मुस्लिम समाज हा पूर्ण आघाडीच्या पाठीशी, आज बघत असाल तुम्ही ते मगाशी एक रॅली गेली, पण एवढा प्रचंड समुदाय हा फक्त आघाडीच्या सोबत आहे आणि तो मतदारातून सुद्धा दिसेल. आणि मी 100% खात्रीने सांगतोय की आघाडीचे हे 4 उमेदवार आमचे निवडून येतील. नक्कीच पाहायला गेलं तर मतदार राजा नेमका कौल कोणाला देणार आहे, विकासाचं चित्र नेमकं कोण ठरणार आहे, उमेदवारांचा जल्लोष तळोजाकरांनी स्वीकारल्यानंतर आता तळोजकर नेमकं कोणाला निवडून देणार आहे, खरं तर हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. वृत्त बातम्या जाणून घेण्यासाठी आदर्श न्यूज चॅनल महाराष्ट्र 36 ला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र 36. काँग्रेस पक्षाचा दादा आहे